हाय फ्रेंड्स, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आज आपण या शिळ्या भाताचा डोसा करणार आहोत। तर हा 1 वाटीचा भात आहे। तर आपण याच्यामध्ये थोडासा रवा टाकूया। 1 वाटी भात आहे, तर आपण याच्यात 1 वाटी प्रमाणातच रवा टाकूया। तर रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, बारीक किंवा जाडा चालू शकतो। तर मी अजून थोडासा ॲड करते। आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। तर आता हे आपण मिक्सरमध्ये टाकूया। तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि थोडं पाणी ॲड करूया। तर मी इथे 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आता मी मिक्सरला लावून घेते। तर आता आपला हा मिक्सरला मी लावून घेतला आहे। तर अशा प्रकारे बारीक पेस्ट करायची आणि घट्ट एवढंच ठेवायचं आहे, कारण आपण याचे डोसे करणार आहोत। तर आता मी हे एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते। तर मी आता हे दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतलं आहे। तर आता याच्यामध्ये मीठ टाकूया। तर मीठ आपण चवीनुसार टाकायचं आहे, थोडंसं मीठ। आणि खायचा सोडा किंवा इनो असेल तर इनो टाकायचं। तर माझ्याकडे खायचा सोडा आहे, तो मी चिमूटभर टाकते। तर मी चिमूटभर खायचा सोडा टाकते। तर आता असं हे मिक्स करून आपण हे झाकून 15 मिनिटं ठेवूया। 15 मिनिटं झालेली आहेत। तर तुम्ही पाहू शकता पिठाला किती छान दाटसर आली आहे, पाहू शकता हे बघा। तर आता आपण हे बनवायला घेऊया। तर मी इथे पॅन तापायला ठेवला आहे। तर आपण पहिलं त्याला तेल लावून घेऊ। तर आता आपण याला तेल लावून पुसून घेऊया। पाहू शकता तुम्ही किती छान असा आपला डोसा झालेला आहे। तर आता याला आपण दुसऱ्या बाउलमध्ये काढू। तर तसंच आपण अजून एक बनवायचं। तर अशा प्रकारे पाणी मारून घ्यायचं, स्वच्छ कपड्याने पुसायचं। तर तुम्ही असं झटपट असा नाश्ता पटकन करू शकता कमी वेळामध्ये।
मस्त जाळीदार झालाय. मला किती मस्त कलर आलाय, गोल्डन गोल्डन. तर तुम्ही पण असं करू शकता. झटपट होणारा शिळ्या भाताचा नाश्ता. तर मी आता अशा प्रकारे बनवून घेते. प्रकारे आपला नाश्ता तयार. सो आवडला असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. कमेंट करून सांगा कशी वाटली आपली ही व्हिडिओ. तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. धन्यवाद.